काँग्रेस संसदीय दलाची आज सकाळी बैठक। केंद्र सरकारला घेरण्याच्या रणनीतीवर चर्चा होणार। इंडिया आघाडीचे नेतेही सहभागी होणार। अर्थसंकल्पात एंजल टॅक्स रद्द केल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांच्या घोषणेमुळे गुंतवणूकदारांना आणि स्टार्टअप्सना मोठा दिलासा। पूरग्रस्त आसाम, उत्तर प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, सिक्कीम या राज्यांसाठी मदतीची घोषणा। विशेषतः बिहारमधल्या पूर नियंत्रणासाठीच्या योजनांसाठी 11,500 कोटींचा निधी। महाविकास आघाडीच्या नेत्यांची संसद भवनाबाहेर घोषणाबाजी। बजेटमधून महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप। ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर बांगलादेशच्या विदेश मंत्र्यांचा आक्षेप। ममतांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम। ममतांनी बेसहारा लोकांना आश्रय देण्याचं केलेले वक्तव्य। भारत बांगलादेश सीमेवर ऑपरेशन अलर्ट अंतर्गत सुरक्षा वाढवली। बांगलादेशमधल्या परिस्थितीमुळे सेनेकडून नवा अलर्ट। कुठल्याही अनुचित घटनेविरोधात लढण्यासाठी सेना तयार। बीएसएफची भूमिका। आयएनएस ब्रह्मपुत्राच्या दुरुस्तीचं काम सुरू। जहाजाच्या नुकसानीबाबत चौकशी सुरू करणार। बेपत्ता नौदल सैनिकांचा शोध सुरू। व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची माहिती। कोब्रा कांडमधल्या आरोपी यूट्यूबर एल्विश यादवची ईडीकडून चौकशी। सापांच्या तस्करीत हात नाही एल्विशचा दावा। त्याच्या लाईफस्टाईलचीही ईडीकडून चौकशी। इस्रायल युद्धादरम्यान हमासने फतह गटाबरोबर केली हातमिळवणी। 17 वर्षांनंतर 2 संघटना एकत्रित। चीन ते 2 गटामध्ये केली मध्यस्थी। इटलीतल्या माउंट एटनाजवळ ज्वालामुखीचा विस्फोट। कॅटेनिया एअरपोर्ट केलं बंद। ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणात लाव्हा आणि राख पसरल्यानं प्रशासनाचा निर्णय। पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानच्या अटकेच्या अफवांना पूर्णविराम। आपण दुबईत गाणी रेकॉर्ड करत असून अटकेची अफवा असल्याची राहत फतेह अली खानची माहिती। पेरूमध्ये भीषण बस अपघातात 9 जणांचा मृत्यू। खडकावर बस आदळली। 11 जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्रा घेते मेहनत। पदक जिंकणार असल्याचा मनिकाने व्यक्त केला विश्वास। भारतीय महिला क्रिकेट टीम पोहोचली एशिया कपच्या सेमीफायनलमध्ये। नेपाळचे 82 रन्सनं पराभव। शेफाली वर्माची हाफ सेंचुरी। दीप्ती शर्माकडून 3 विकेट्स।